स्मार्ट ॲग्रो वर्ल्ड या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. शेतकऱ्यांचा ऊस मित्र या सिरीजचा आपला हा दुसरा व्हिडिओ आहे आणि या दुसऱ्या व्हिडिओमध्ये आपण को 8632 ऊस रोपाची लागवड करत असताना आपण घेतलेले को 8632चे ऊस रोप हे त्याच जातीचे असल्याबाबतीत आपण कशा पद्धतीने ते ओळखायचे आहे याविषयी या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. मराठवाड्यामध्ये 8632 विषयी अनेक शेतकऱ्यांचे म्हणणे आहे की 8632 हा ऊस पांढऱ्या कलरचा असतो किंवा कृष्णा पारस नावाने सुद्धा एक वेगळी जात आपल्या मराठवाड्यामध्ये प्रचलित आहे. परंतु मूळतः संशोधित केलेली जात ही केवळ कोइंबतूर नावानेच आपल्या महाराष्ट्रामध्ये सर्वत्र तिचा प्रसार झालेला आहे. खरं तर 8632 या जातीला ऊसाचा राजा असे सुद्धा संबोधले जाते. त्याचे कारण असे की आतापर्यंत उत्पादनामध्ये जे पण काही एक सर्वोत्तम असे उत्पादनाचे जे काही रेकॉर्ड तोडण्यात आलेले आहेत ते फक्त या 8632 जातीनेच आतापर्यंत तोडलेले आहेत. पश्चिम महाराष्ट्रामध्ये या जातीची योग्य जातीची लागवड केली जाते, परंतु मराठवाड्यामध्ये अनेक शेतकऱ्यांना या जातीविषयी तितक्या प्रमाणात माहिती सध्या तरी नाही आहे. आणि ही जात लागवड करत असताना रोप हे योग्य त्याच जातीचे आहे हे कसे ओळखायचे या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. शेतकरी मित्रांनो, या ठिकाणी आपण बघू शकता आपल्याकडे हे कोइंबतूर जातीचे 8632चे रोप आहे आणि या रोपामध्ये या रोपाचा जो शेंडा असतो त्या शेंड्याला अशा प्रकारचे लाल तपकिरी रंगाचे पट्टे असल्यासारखे असतात. आपण बघू शकता जे रोप लागवड योग्य झाले आहे त्या रोपाला अशा प्रकारचे तपकिरी रंगाचे पट्टे किंवा तपकिरी रंगाचे पानं हे त्या रोपाचे असतात. आणि हेच या 8632 जातीचे कोइंबतूर जी मूळतः संशोधित झालेली जात आहे त्या जातीचे गुणधर्म आहेत. या ठिकाणी आपल्याकडे ही नेम प्लेट बघू शकता आणि हे 8632चे ऊस रोप या ठिकाणी आहे. धन्यवाद.